नमस्कार मंडळी. नेहमीच्या जेवणामध्ये रोज रोज वरण भात किंवा भात आमटी खाऊन खूप कंटाळा येतो आणि अशाच वेळेस गरमागरम मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत असा पुलावचा प्रकार पाहायला आज आवडेल का? चला तर वेळ न घालवता कोणताही तामझाम न करता अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये आज आपण फुल्ली रेस्टॉरंट स्टाईल असा मटार पनीर पुलाव करूयात. 1 कप बासमती तांदूळ. बासमती तांदूळ तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरला तरीही चालेल. फक्त खूप पांढरा शुभ्र असा तांदूळ घेतला ना तर पुलाव हलकासा चिकट होऊ शकतो. फक्त तांदूळ घेताना ही काळजी मात्र नक्की घ्या. मी ह्या ठिकाणी 4 लोकांना पुरेल इतका पुलाव करत आहे आणि त्यानुसारच सर्व साहित्याचं प्रमाण देखील घेणार आहे. तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर तुम्ही साहित्याचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल. 2 वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून 1 तासभर हा तांदूळ भिजवून घेऊयात. एका बाजूला तांदूळ भिजेपर्यंत दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये 1 मोठा चमचा तूप घालून त्यामध्ये 100 ग्रॅम पनीर घालून घेऊयात. तुपामध्ये पनीर फ्राय करून घेतल्यामुळे अजिबात ते वातड होत नाही. हलकासा सोनेरी रंग आल्यानंतर आपण फ्राय करून घेतलेले पनीर एका बाउलमध्ये काढून घेऊयात. पनीर फ्राय करून घेतल्यानंतर अजिबात पाण्यामध्ये ते ठेवण्याची आवश्यकता नाही. उरलेल्या तुपामध्ये साधारणपणे 2 ते 3 चमचे तेल घालूयात. त्यानंतर पाव चमचा जिरे, 4 दालचिनीचे तुकडे, 4 लवंग्याचे तुकडे आणि 1 स्टार फूल आणि त्याचबरोबर 8 ते 10 काजूच्या पाकळ्या घालून आता हे सर्व जिन्नस आपण मंद गॅसवरती हलकंसं परतून घेऊयात. माझ्याकडे मोठी आणि हिरवी वेलची नसल्यामुळे मी ती घातलेली नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरूर घाला. एका हिरव्या मिरचीचे उभे केलेले तुकडे, साधारणपणे 8 ते 10 लसणाचे तुकडे. लसूण अशा प्रकारे चिरून घातल्यामुळे पुलावमध्ये खूप छान टेस्ट येते. त्यानंतर साधारणपणे अर्धा इंच आलं किसून घालूयात. आलं लसणाची पेस्ट न करता अशा प्रकारे तुकडे घातले ना तर पुलावमध्ये ते खूप सुंदर लागतात. आता त्यामध्ये 1 मोठा उभा चिरलेला कांदा घालून तो देखील सर्व जिन्नसामध्ये हलकासा मऊसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे. ताजा टवटवीत हिरवागार साधारणपणे अर्धा वाटी मटार, चिमूटभर हिंग, तासभर भिजायला ठेवलेल्या तांदळामधील संपूर्ण पाणी निथळून आता भिजवलेला तांदूळ घालून घेऊयात. तांदूळ पुलावमध्ये भिजवून घातल्यामुळे पुलाव थंड झाल्यानंतर देखील अजिबात ड्राय होत नाही आणि त्याचबरोबर तांदूळ देखील छान मऊसूद असा शिजला जातो. आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुमच्याकडे तांदूळ भिजवण्यासाठी वेळ नसेल ना तर कमीत कमी अर्धा तास तरी तांदूळ भिजवून घ्या. अगदी कोणताही खटाटोप न करता फक्त घरातील उपलब्ध साहित्यामध्ये हा रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर पुलाव तयार होतो. 1 कप तांदळासाठी मी 2 कप गरम पाणी घातलेले आहे. हे परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण आहे. नेहमीचा भात, पुलाव किंवा बिर्याणी करताना थोडंसं तरी पाण्याचं प्रमाण चुकलं ना तर तो पदार्थ फसलाच म्हणा. फुल्ली रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर पुलावला टेस्ट येण्यासाठी थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे. अजिबात पुलावमध्ये तुम्ही जायफळ स्किप करू नका, त्यामुळे पुलावला खूप छान टेस्ट येते. थोडंसं साजूक तूप आणि त्यानंतर सुरुवातीला आपण जे तुपामध्ये पनीर फ्राय करून घेतलेलं होतं ना ते घालून घेऊयात. फ्राय केल्यानंतर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अजिबात पनीर पाण्यामध्ये घालून ठेवलेलं नव्हतं. सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर फक्त हलक्या हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तांदूळ आपण भिजवून घेतल्यामुळे तो तुम्ही जास्त हलवला ना तर तांदूळ तुटला जाईल. अजिबात लांबसडक असा राईस तयार होणार नाही. आता मंद ते मध्यम आचेवरती फक्त 15 मिनिटे आपण झाकण ठेवून हा पुलाव शिजवून घेऊयात. तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला झटपट अशी कोशिंबीर करणार आहोत. तर आज मी नेहमी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या जिन्नसामध्येच कोशिंबीर करणार आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टमॅटो, काकडी, हिरवी मिरची, कोथिंबीर, पोह्याच्या चमच्याने 2 चमचे साखर, पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर. जिऱ्याच्या पावडरमुळे खूप छान टेस्ट येते. 1 पाव चमचा काळं मीठ, चवीप्रमाणे साधं मीठ, आंबट नसलेले ताजे आणि घट्टसर दही.
आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून या ठिकाणी कोशिंबीर तयार झालेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या कोशिंबीरमध्ये थोडासा भाजलेला दाण्याचा कूट टाकला तरीही चालेल. मीठ टाकल्यामुळे कोशिंबीरला लगेच पाणी सुटले जाते. मी लगेच पुलाव सर्व करणार असल्यामुळे आत्ताच कोशिंबीरमध्ये मीठ टाकून घेतलेले आहे. तुम्ही थोड्या वेळाने पुलाव खाणार असाल तर कोशिंबीरमध्ये तेव्हाच मीठ टाका. फक्त 15 मिनिटांमध्ये छान सुटसुटीत आणि प्रत्येक भाताचा शीत छान मौसूद असा शिजलेला आहे. 1 कप बासमती तांदळासाठी 2 कप पाण्याचं प्रमाण मी परफेक्ट असं तुम्हाला सांगितलेलं आहे. आपला पुलाव कुठेही देखील ड्राय आणि चिकट झालेला नाही. दिसायला पहा किती सुंदर असा हा पुलाव दिसत आहे. आता पुलाववरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात. पुलाव पाहूनच तुम्हाला कळालं असेल, एक भाताचा शीत छान मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत झालेला आहे. अजिबात भाताचे शीत एकमेकाला चिकटलेले देखील नाही. तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने नक्की एकदा अशा प्रकारे मटार पनीर पुलाव करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्याही रेसिपी शिकायच्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या मी तुम्हाला जरूर करून दाखवते. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.